दुधात तूप घालून पिणे हे कॉन्स्टिपेशनचा एक रामबाण उपाय होऊ शकतो का? तर आज आपण डिटेलमध्ये पाहूया याबद्दल. एका बाजूला काही लोक म्हणतात रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 1 चमचा तूप घ्या, सकाळी पोट अगदी छान साफ होईल. पण दुसऱ्या बाजूला काही लोक म्हणतात याचा काहीच उपयोग होत नाही, हा फक्त जुन्या काळापासून चालत आलेला घरगुती उपाय आहे. मग खरं कोण आणि खोटं कोण याच्याबद्दल आपण आज डिटेल समजूया. दुधात तूप घालून घेणे हा कॉन्स्टिपेशनवरचा रामबाण उपाय होऊ शकतो का, की आणखी एक हेल्थ मिथ आहे ज्यावर लोक अजूनही विश्वास ठेवूया? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लोकप्रिय पारंपरिक उपायामागचं विज्ञान समजून घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला याचा फायदा होऊ शकतो आणि कोणाला हा उपाय टाळायला हवा हे देखील जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशियोला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन, इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. कॉन्स्टिपेशन, पाईल्स आणि पचनसंस्था संबंधित समस्यामध्ये लोक अनेक वेळा घरगुती उपाय करतात. त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय उपाय म्हणजे दुधात तूप घालून पिणे. पण हा उपाय खरंच किती प्रभावी आहे? आज आपण त्याची मेडिकल रियालिटी समजून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत भारतीय घरांमध्ये हा उपाय अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. विशेषतः जेव्हा एखाद्याला शौच व्यवस्थित होत नसेल किंवा पोट साफ न झाल्यासारखं वाटत असेल, तेव्हा घरातली वडीलधारी मंडळी एक सल्ला नक्की देतात, रात्री झोपण्यापूर्वी दुधात तूप पिळे. पण हा उपाय खरंच काम करतो का आणि खरंच प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपयुक्त आहे का? तर आज चला समजून घेऊया की खरंच याचं होतं का. सर्वप्रथम पाहूया हा उपाय काम कसं करतो. तुपामध्ये फॅट म्हणजे स्निग्ध घटक असतात. हे काही लोकांमध्ये शौच अधिक मऊ राहण्यास मदत करू शकतात. दुसरीकडे कोमट दूध शरीराला हायड्रेशन आणि आरामदायक भावना देऊ शकते. त्यामुळे लोकांना सकाळी शौचास जाणं अधिक सोपं वाटू शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, दुधात तूप घातल्याने आतड्यांमध्ये जाऊन जमा झालेला मल साफ होतो किंवा सगळं लुब्रिकेट होतं असं अनेक लोक समजतात. पण विज्ञान त्याला पूर्णपणे समर्थन देत नाही. आपली पचनसंस्था इतक्या साध्या सोप्या पद्धतीने काम करत नाही. कॉन्स्टिपेशन हे केवळ एक कारणांमुळेच होतं असं अजिबात नाही. त्यामध्ये फायबरची कमतरता असू शकते, पाणी कमी पिण्यात आलं शकतं किंवा इतर काही मेडिकल आजारही असू शकतात. म्हणून फक्त दूध आणि तूप हा संपूर्ण उपाय असू शकत नाही. तर याचा कोणाला फायदा होऊ शकतो? काही लोकांना या उपायाचा फायदा नक्कीच जाणवू शकतो. विशेषतः ज्यांना सौम्य स्वरूपाचे कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांचा आहार तुलनेने संतुलित आहे, ज्यांना दुधामध्ये कोणताही त्रास होत नाही, अशा व्यक्तींमध्ये हा उपाय आरामदायक वाटू शकतो. तसेच रात्री कोमट पेय घेतल्यामुळे रिलॅक्सेशन देखील मिळू शकतं आणि काही लोकांमध्ये याचा अप्रत्यक्ष फायदा शौचाच्या सवयीवर होऊ शकतो. मात्र याचा अर्थ नाही की हा उपाय प्रत्येक व्यक्तींमध्ये सारखाच परिणाम करेल. कोणाला टाळावं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल, म्हणजे दूध पिल्यानंतर पोट फुगत असेल, गॅसेस होत असतील किंवा जुलाब होत असतील, तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य नसेल. तसंच ज्यांना फॅट पचवण्याचा त्रास होतो किंवा काही विशिष्ट पचनसंस्थेचे आजार आहेत, त्यांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा उपाय करू नये. काही लोक जास्त तूप घेतात कारण त्यांना वाटतं जास्त तूप म्हणजे फायदा जास्त, पण हे योग्य नाही. जास्त प्रमाणात तूप घेतल्याने उलट अपचन, पोटदुखी किंवा इतर तक्रारीही निर्माण होऊ शकतं. सायंटिफिक पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण याबद्दल आता डिटेलमध्ये पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, याला काही सायंटिफिक एव्हिडन्स काही सांगतं काय किंवा काही आहेत का? आजपर्यंत उपलब्ध असलेल्या संशोधनानुसार दुधात तूप घालून घेणे हे कॉन्स्टिपेशनसाठी सिद्ध झालेला किंवा स्टँडर्ड मेडिकल ट्रीटमेंट मानला जात नाही. काही लोकांना त्याचा वैयक्तिक अनुभवातून फायदा जाणवू शकतो. याचं कारण म्हणजे त्यांची हायड्रेशन, फॅट इनटेक किंवा लाईफस्टाईल फॅक्टर. म्हणून हा उपाय काही लोकांसाठी सहाय्यक ठरू शकतो, पण त्याला रामबाण उपाय म्हणणं वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही.
कॉन्स्टिपेशनच्या उपचारामध्ये अजूनही सर्वात महत्त्वाची भूमिका फायबरयुक्त आहार घेणे, पुरेसे पाणी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि गरज असल्यास तर वैद्यकीय उपचार किंवा सल्ला घेणे. तर शेवटी मित्रांनो, आपण कन्क्ल्युजन काढूया. याचं काय कन्क्ल्युजन आहे बरं? दुधात तूप घालून पिणं हा काही लोकांसाठी उपयुक्त घरगुती उपाय ठरू शकतो, पण कॉन्स्टिपेशनवरचा रामबाण उपाय होऊ शकत नाही. काही लोकांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, तर काही लोकांमध्ये त्याचा विशेष परिणाम हे दिसणार नाही. म्हणून कोणताही घरगुती उपाय करताना वास्तववादी अपेक्षा ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला दीर्घकाळ कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल, शौचास खूप जोर लावावा लागत असेल किंवा त्याबाबत इतर लक्षणं असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक वैज्ञानिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर प्रभाकर सांगले. थँक्यू. धन्यवाद.